ज्वारीच्या लाह्या नागपंचमीला आणि श्रावण महिन्यात या लाह्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही ठिकाणी आषाढ अमावस्या किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जिवतीची स्थापना केली जाते आणि त्याला या ज्वारीच्या लाह्यांचा हार गोफून तो अर्पण केला जातो. त्याचबरोबर लाह्यांचा नैवेद्य असतो. तर या ज्वारीच्या लाह्या अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशा करायचं, यामध्ये ज्वारी आपण शिजवणार देखील नाही आहोत, उकडून नाही घेणार, अगदी सोप्या पद्धतीने आणि 2 वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहेत या लाह्या करायच्या. ते कसं करायचं ते बघूयात, पण अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. तर करायचं काय, पाव कप ज्वारी घ्यायची. ज्वारी घेताना आहे ना, शक्यतो अशी टपोरी एकसारखी ज्वारी घ्या. निकृष्ट दर्जाची ज्वारी नको अजिबात. आणि जी ज्वारी जून झाली आहे ना, म्हणजे जुनी झाली आहे अशी घ्या. तर ही मी सोलापुरी ज्वारी घेतली आहे बघा. 19 याचा दाना टपोरा आहे. आता यामध्ये पाणी घालूयात आणि ही ज्वारी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही ज्वारी यामध्ये पाणी घालूयात. ज्वारी बुडेल इतपत पाणी घालायचं. यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून घ्यायचं. आता ही ज्वारी फुलण्याकरता पाण्यामध्ये ठेवायची. 1 तास पुरे होतो. जास्त वेळ तुमच्याकडे असेल 1.5-2 तास ठेवलं तरी काही हरकत नाही, पण मी तासभर तरी पाण्यामध्ये ठेवून घेते. पाण्यामध्ये मुरणं गरजेचं आहे. किमान 1 तास, जास्तीत जास्त 2 तास पुरे आहे. मी इथे ना आता 2 तास ज्वारी भिजत घातली होती. ज्वारीचे दाणे असे टपोरे फुलतात. आता हे यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि 5 मिनिट तरी पाणी चांगलं असं निथळून घ्यायचं, शेक करून घ्यायचं. म्हणजे ज्वारी पटकन आहे ना सुकते किंवा म्हणजे ज्वारी पटकन वाळते. आता ज्वारी निथळण्यासाठी मी काय करते, ही आपली बास्केट आहे, madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. याला जाळी आहे ना, हवा फक्त खेळती राहते म्हणून यावर मी निथळायला ठेवते. आता यावर असा स्वच्छ रुमाल ठेवायचं. आता ही ज्वारी या रुमालावर ठेवायची पसरून. ही ज्वारी कमी वाटते, पण या एवढूशा ज्वारीमध्ये ना मोठा कुंडाभर लाह्या तयार होतात. आता किमान 1 तासभर तरी ही मोकळ्या हवेखाली सुकवून घ्यायची. उन्हात ठेवू नका. फार वेळ भिजली नाही त्यामुळे पटकन सुकते. ड्राय व्हायला फार वेळ नाही लागत. फक्त कडकडीत ड्राय करा, ओलसर नका ठेवू. चला, ही ज्वारी आहे ना आता 2 तास मी फॅनच्या हवेखाली ठेवली होती आणि हे बघा मस्त सुकली आहे, कोरडी कोरडी झाली आहे. आता या लाह्या 2 प्रकारे आपण फुलवणार आहोत. तव्यात तर करूच यात, पण इथे काय केलं, गॅस सुरू करून कढई ठेवली. लोखंडाची कढई घेतलेली आहे. निमुळती घ्यायची म्हणजे जास्तीत जास्त ते छान लाह्या फुलतात. आणि यामध्ये फक्त 4 चमचे मीठ टाकले. मीठ गरम करायला ठेवले. आता या गरम मिठामध्ये ही अशी चमचाभर लाही घालायची आणि फुलवून घ्यायची. पॉपकॉर्न कसे फुलतात तसे फुलते आणि मिठामध्ये छान त्याचे फुलं तयार होतात बघा. आणि मिठाचा हलकीशी चव पण त्या लाह्यांमध्ये उतरते. लाह्या आहेत ना टपाटप फुटतात. मग हे असे यावर झाकण ठेवायचं. पण बघा किती छान सुंदर लाह्या फुलल्यात. टपाटप लाह्या फुटतात. आता काढूयात. आता लाह्या उडायचं बंद झालं की असं झाऱ्या घ्यायचा, मीठ काढायचं. वा काय सुंदर फुलल्यात बघा. आणि हे काढत वा 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 सुरेख अशा या लाह्या फुलतात. आता आणखी टाकून दाखवते. आता ज्या निकृष्ट ज्वारी असते ना ती फुटत नाही बघा, ती तशीच मिठामध्ये. आता यामध्ये आणखी 1 चमचाभर ज्वारी घातली, मिसळून घ्यायची आणि फुटायला लागली की मग मात्र यावर झाकण ठेवूयात. येस, बघा मस्त फुलत आहेत बघा लाह्या. आणि त्याचे फूल होत आहे बघा, अर्धवट नाही राहते लाई. लाही आहे ना ही अशी फुलासारखी फुलली पाहिजे, त्याच्याकरता ज्वारी टपोरी हवी. चला, पुढची पण झाली. तर यातून पण मीठ काढूयात. आता पुढच्या पद्धतीने लाह्या फुलूयात, ज्याच्यासाठी तवा कडकडीत गरम करायचा. आता यावर ह्या लाह्या पेरायच्या.
तव्यामध्ये थोड्या जास्त प्रमाणात होतात. आता या अशा मिसळून राहायच्या जोवर फुटत नाही तोवर. झाकण हँडीच ठेवायचं. इनफॅक्ट टपाटप फुटायला लागल्या की मग झाकायला सुरुवात करूया. चला, लाई फुटायला सुरुवात झाली. आता झाकण ठेवलं. बघा, या पद्धतीने पण लाह्या छान फुलतात. बाबा, आता इथे ज्वारी फुटायची प्रोसेस थांबल्यासारखी वाटली की झाकण काढायचं. वा, बघा, या मेथडमध्ये देखील ज्वाऱ्या छान फुलून आल्यात. आणि ज्या ज्वारी छान नसते ना, म्हणजे त्याचा दर्जा चांगला नसतो, ती फुटत नाही, ती अख्खी राहते. हे बघा, आता जी ज्वारी फुटली नाही ती खाली निथळली गेली पाहिजे, म्हणून अशी झाऱ्यात घ्यायची आणि छान फुललेली लाही बाजूला काढूयात. बघा, लाह्या करणं अगदी सोपं आहे की नाही. बरं, तुम्हाला यातली कुठली मेथड जास्त आवडली लाह्या करायची? मला मिठाचीच आवडते, कारण ते मिठाची छान चव त्यामध्ये उतरते. पण अशी तव्यामध्ये पण तुम्ही करून घेऊ शकता. बरं, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.